नमस्कार मंडळी. सकाळची घाईची वेळ आहे, त्यामुळे आज मला भाजी काहीही आणायला सकाळी वेळ झाला नाही. त्यामुळे आज तुम्ही बघू शकाल सोयाबीनची भाजी करते. घरात पसारा आत्ता घाईच्या वेळात खूप आहे. ओटा गच्च भरलेला आहे. एकीकडे दूध ठेवलं आहे, एकीकडे तवा आहे पोळ्यांसाठी ठेवलेला. सगळे मसाले असे अस्ताव्यस्त नुसते पडून राहिलेले आहेत, काढलेले. तुम्ही बघू शकाल. कारण खूप घाई असल्यामुळे मला सगळं मॅनेज होत नाही एकदम. त्यामुळे हे बघा, मी त्याच्यासाठी कांदा चिरलेला आहे छान बारीक. त्याच्यावर ही आलं लसूण पेस्ट टाकली, जी मी यावेळेला बाहेरनं आणलेली होती. कांद्यावर कांद्यावर हळद, तिखट आणि गरम मसाला, हा एव्हरेस्टचा गरम मसाला मी टाकला आहे. त्याच्यावर मी सोयाबीन टाकणार आहे आणि टोमॅटोची पेस्ट आधी टाकणार आहे. आता तुम्ही बघू शकाल मी कसं करते ते. कांदाही चांगला परतला गेला आहे. आलं लसणाचा कच्चा स्वादही थोडासा परतून घेतल्यावर जातो. आता मी टोमॅटो प्युरी टाकते आणि थोडी शिजू देते, एक 10 सेकंद, 10-12 सेकंद, की त्याचं तेल सुटेल आपलं. गॅस बारीकच ठेवला होता मी. तोपर्यंत आणि हे तुम्ही बघू शकाल की मी हे जे सोयाबीन आहे हे आधी भिजवून ठेवलेले होते आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून मी ते घेतले, म्हणजे ते छान मऊ होतात. हे बघा, आणि त्याचे असे तुकडे करून ठेवले मी. अख्खे मी सोयाबीन घालत नाही, त्याचे तुकडे केलेले आहेत आणि घातलेले आहेत. ह्याच्यात पाणी अजिबात नाही घालायचं. नाही तर मग ते पानसट लागतं. फक्त तेलावर आणि वाफेवर मी शिजवून घेणार आहे. आता बघू शकाल तुम्ही, ह्याला खूप छान तेल सुटलेलं आहे, मसालेदार आणि तेल सुटलंय छानपैकी. आता ह्याच्यात मी हे सोयाबीन ॲड करते, उकडलेले. पाणी अजिबात घालायचं नाही त्याच्यात. हे बघा, मी अजून मीठ घातलेलं नाही आहे, कारण सोयाबीन शिजताना कुकरला हे करताना मी त्याच्यात थोडंसं घातलेलं होतं, त्यामुळे आता मी थोडंसंच घालणार आहे त्याच्यात. मीठ घातलंय. आमच्याकडे ही अशी कोरडी भाजीच जरा आवडते. पानसट झाली की मुलांना अजिबात आवडत नाही. आता ही थोडीशी मी ह्याला वाफ देणार आहे. ही छान वाफ देऊन ते छान गरम आणि हे झाली, वाफ दिली गेली की त्याच्यावरनं मग मी कोथिंबीर पेरणार आहे. तर तुम्ही बघू शकाल आता की आज मी काय काय केलेलं आहे. भात तर माझा आहे बघा, भात झालेलाच आहे. भात झालेला आहे माझा हा. त्याच्यानंतर मी फोडणीचं वरण केलंय टोमॅटो घालून. हे बघा, तुरीच्या डाळीचं वरण केलेलं आहे, तिखट चिंचगूळ घालून. थोड्याशा पापड कुरड्या तळून घेतलेल्या आहेत सकाळी सकाळी, थोडंसं काहीतरी तोंडी लावायला, बस, बाकी काही नाही. हे बघा, बघू शकाल तुम्ही. आणि काकडीची कोशिंबीर ही अजून मिक्स करायचे. मगाशी मीठ घालून ठेवलं, मुद्दामून मिक्स नाही केली, नाही तर काकडीला पाणी सुटेल. आता आयत्या वेळेला ही मिक्स करणार, कोथिंबीर घालून त्याच्यावर थोडीशी फोडणी घालणार आणि कोशिंबीर रेडी. तर आता बघूयात आपण की भाजी आता ही झालेली आहे. थोडीशी वाफ येऊन त्याला दिलेली आहे मी. हलवते थोडीशी ही. त्याच्यावर छान वरनं कोथिंबीर घालू आपण. बघा किती छान दिसतंय. ही कोथिंबीर घातली त्याच्यावर. भाजी अगदी सुकी झालेली आहे, म्हणजे नुसती गरम गरम पोळी आणि भाजी बरोबर लोणचं कोशिंबीर असली तरी छान लागते. कांद्यावर मी सगळे मसाले घातले, हळद, तिखट, कांदा लसूण आलं लसणाची पेस्ट घातली, टोमॅटो घातला प्युरी, त्याची छान तेल सुटेपर्यंत ती परतली. त्याच्यावर सोया चंक्स घातले किंवा सोयाबीन घातलं, त्याला वाफ येऊन दिली आणि वरनं कोथिंबीर घातली. आता बघा भाजी कशी दिसतीये.
तुम्हाला आवडली तर नक्की आजच्या व्हिडिओमध्ये मला कॉमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.